हॅलो स्टुडंट्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघत आहोत अकोला पोलीस भरती शिपाई याचे 2023चं पेपरचं विश्लेषण म्हणजे अनालिसिस करणार आहोत की गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न कशा प्रकारे आलेले होते. तर प्रश्न बघूयात. 200 कोटी म्हणजे 2 वर किती शून्य असतात? आता सुरुवातीपासून बघूयात. एकदम इकडच्या साईडचं जर सगळ्यात शेवटचा 0 घेतला तर तो कोणतं स्थान असतं? एकक स्थान. नंतर इथे आहे दशक स्थान. नंतर इथे कोणतं आहे? शतक स्थान. नंतर इथं कोणतं आहे? शतक नंतर हजाराचं स्थान असतं, हजार. नंतर इथे आहे 10,000 म्हणजेच 10,000. ठीक आहे, 10,000. नंतर याच्यानंतर हजारानंतर कोणतं आहे? लक्ष. नंतर याच्यानंतर दशलक्ष आणि दशलक्ष नंतर कोणतं असणार आहे? अर्थातच कोटी असणार आहे. इथं कोणता तरी एखादा नंबर असणार आहे. ठीक आहे, इथं कोटी. ठीक आहे. आता आपल्याला काय सांगितलंय की 200 कोटी म्हणजे याच्या ठिकाणी किती लिहिणार आपण? 200 कोटी. आणि त्याच्यावरती किती शून्य आहेत बघा? कोटी असल्यानंतर किती शून्य असतात? 1 2 3 4 5 6 7 आणि हे 200 आहेत म्हणून वरचे 2. 7 आणि 2 9. म्हणजे कसं झालं बघा? या साईडनून एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष आणि नंतर कोटी. ठीक आहे, म्हणजे 2 कोटी असलं असतं तर 7 शून्य असले असते. इथं काय म्हटलंय की 200 कोटी, ते 7 शून्य आणि हे 200, 200 मधले 2 म्हणजे किती झाले? टोटल 9 शून्य असतात. ठीक आहे. 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत? 1 ते 100 मध्ये अर्थातच 25 मूळ संख्या आहेत. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 1 किंवा तीच संख्या सोडून कोणत्याही संख्येनं भाग जात नाही. उदाहरणार्थ 2 3 5 7 11 13 17 19 23 29 अशा प्रकारे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 5/x बघा काय दिलेलं आहे? 5/x अधिक 3/x बरोबर 1. तर एक्सच्या जागी पुढील पैकी कोणता अंक असेल? आता छेद समान आहे. छेद समान असेल तर काय करतो आपण? छेद कॉमन लिहितो आणि अंशाची बेरीज करतो. 5 अधिक 3 किती होतात? 8 होतात. बरोबर 1. आता हा x इकडे भागायला, इकडे गेल्यानंतर काय होईल? गुणाकाराला जाईल. म्हणजे 8 बरोबर काय होईल? x गुणुले 1. x गुणुले 1 म्हणजे कोणत्याही संख्येला जर 1 न गुणलं तर उत्तर काय येतं? तीच संख्या येते. म्हणजेच x बरोबर किती येईल तुमचं? 8 हे उत्तर येणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. एका दूध संकलन केंद्रावर 805 लिटर गाईचे दूध व 915 लिटर म्हशीचे दूध संकलन केले. त्यापैकी 1575 लिटर दुधाची विक्री केली तर किती लिटर दूध शिल्लक राहील? आता बघा, टोटल दूध किती आहे? 805 लिटर गाईचे दूध आणि 915 लिटर म्हशीचे दूध. म्हणजेच किती झाले बघा? 5 आणि 5 10, 1 आणि 1 2, 9 आणि 8 17. टोटल झालं 1720 लिटर. त्याच्यापैकी काय केलेलं आहे की 1575 लिटर दुधाची विक्री झाली. म्हणजे याच्यामधून जर 1575 वजा केले तर किती दूध शिल्लक राहिले? इथं राहिले 5, इथं गेला 1 7 आणि 1 8, 8 आणि इथं किती राहतात? 4, 5 आणि 1 6, इथं राहतात 7 आणि 0 म्हणजे 145 लिटर एवढं दूध शिल्लक राहणार आहे. इथं फक्त काय एकदा बेरीज केली आणि एकदा वजाबाकी केली. फक्त तुम्हाला गणित काय आहे ते व्यवस्थित समजायला पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 5 अंकी मोठ्यात मोठी सम व 4 अंकी लहानात लहान विषम संख्यातील फरकातील सर्व अंकांची जर बेरीज केली तर पुढीलपैकी कोणती? आता 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या, ज्यावेळेस मोठ्यात मोठी संख्या असते त्यावेळेस काय करतो की आपण 9 नी काय करतो? लिहितो. म्हणजे 1 2 3 4 आणि 5. पण काय विचारले आपल्याला? सम संख्या विचारले. ही कोणती आहे? विषम संख्या. मग ह्याच्यापेक्षा थोडीशी लहान बघितली तर आपण काय करतो? फक्त एकक स्थानचा काय करतो? 9 ला 8 ने रिप्लेस करतो, कारण हीच सगळ्यात मोठ्यात मोठी 5 अंकी समसंख्या आहे. 4 अंकी लहानात लहान संख्या कोणती असू शकते? 4 अंकी म्हणजे 1 2 3. 4 अंकी ही लहानात लहान संख्या झाली, पण ह्यांना कोणती पाहिजे? की विषम संख्या पाहिजे. म्हणजेच आपण काय करणार की ह्याच्यापेक्षा थोडीशी मोठी 1 न, म्हणजे ही काय झाली? त्याची लहानात लहान विषम संख्या झाली. आता ह्या दोघांच्या काय करायचं आहे तुम्हाला? फरक काढायचा आहे. किती झाला बघा? 7 9 9 8 आणि 9. पण हा फरक डायरेक्ट विचारलाय का? नाही. फरकातील सर्व अंकांची बेरीज करायची आहे. म्हणजे हे जे अंक आहेत 7 अधिक 9 16, 16 आणि 9 25, 25 आणि 8 33, 33 आणि 9 42 ही काय असणार आहे त्यांची? म्हणजे ह्या सगळ्या अंकांची तुम्ही काय केलेली आहे? फक्त बेरीज करायची आणि ती बेरीज येते 42. म्हणजेच तुमचं उत्तर काय असणार आहे? 42 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण.
दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार 3882 असेल तर त्यापैकी लहान संख्या कोणती? लहान संख्या विचारली तुम्हाला, ठीक आहे. आता रॅन्डमली घेण्यापेक्षा अशा प्रकारच्या प्रश्नाला काय करायचं, डायरेक्ट ऑप्शन थ्रू जावा. आता ह्याच्या अगोदरची कोणती संख्या असेल, 63 असेल, आणि ह्याच्या नंतरची कोणती असेल, 62. आता 63 आणि 64 यांचा जर गुणा केला तर 4 त्रिक 12, म्हणजे एकक स्थानी 2 येतं. म्हणजे ह्यांचा जर गुणाकार करून बघितला आपण तर किती येतो बघूयात आपण. 4 त्रिक 12, 6 त्रिक 18 आणि 19, इतर 6 चौक 24, 2 6 6 36, 37 आणि 38. बघा इथं 2 9 4 13, इथं काय मोठी संख्या येते ऑलरेडी, इथंच 8 आले, त्याच्यामुळं हे दोन पेअर तर नाही, 64 आणि 63 नाहीये. आता 64 आणि 65 आहे का बघा, 64च्या नंतरची 65, 4 पंचे 20, एकक स्थानी 0 येते, म्हणजे हा ऑप्शन गेला. नंतर आता 62च्या आधीची 63च्या आधीची एक 62 आणि नंतरची 64. आता इथं आपण 63 आणि 64चा गुणाकार केला, त्याच्यामुळे हे पण नाही, कारण ती 37 82च्या पुढे जाते. 3 दोन्ही 6, याच्या एकक स्थानी तर 6 येत आहे, त्याच्यामुळे हे पण नाही. नंतर 62च्या आधीची एक घ्या 61, याच्या नंतरची एक घ्या 63, 3 दोन्ही 6, म्हणजे हे दोघं नाही. आता 61 आणि 62चा जर गुणाकार केला तर बघा किती येतो. इथं 6 दोन्ही 12, 6 6 36 आणि 37, 2 6 2 8, 37 82, म्हणजेच काय 62 गुणिले जर 61 केलं तर तुमचं उत्तर काय येतं, 37 82 येतं. पण त्यातली लहान संख्या विचारली, लहान संख्या कोणती आहे तर 61 ही लहान संख्या आहे, ठीक आहे. अगदी इझी प्रकारचा आहे, फक्त ह्याला रॅन्डम बघायचं नाही, डायरेक्ट ऑप्शन थ्रू गेलं की तुम्हाला तुमचं उत्तर लगेच भेटेल. पुढचा प्रश्न बघा. एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1040 आहे. त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक शिल्लक असेल तर एकूण शिक्षकांची संख्या किती? आता बघा 15 म्हणजे 15 नंतर 16वा कोण आहे, शिक्षक आहे. म्हणजेच 16, पहिल्या 16 मध्ये एक शिक्षक आहे, नंतरच्या 16 म्हणजे टोटल ज्यावेळेस 32 होतील त्यावेळेस 2 शिक्षक असतील. त्याचप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, फक्त याच्यामध्ये शिक्षकांची संख्या किती आहे हे काढण्यासाठी याला 16 ने भागावं लागेल. का? कारण शिक्षक आणि विद्यार्थी म्हणजे प्रत्येक 16च्या पटीमध्ये शिक्षकांची, म्हणजे एक 16 झाला की एक शिक्षक, 2 16 झाले की 2 शिक्षक, नंतर 3 झाले की 3, अशा प्रकारे म्हणजे 16च्या पटीमध्ये शिक्षकांची काय आहे, संख्या आहे. आता इथं 16 ने भाग घालू शकता तुम्ही. 16च्या पाड्यामध्ये बघा 16 सख्खे 96, 16 की 16, इथं 6, 96 वजा केले तर किती राहतात बघा, 8 राहतात, आणि 16 पंचे 80, म्हणजे 65 काय असणार आहेत, शिक्षक असणार आहेत. म्हणजे प्रत्येक 16 1 16 16 2 32, म्हणजे 16वा शिक्षक आहे, नंतर 32वा शिक्षक आहे, अशा प्रकारे. म्हणजे हे काय आहे 1040, हे काय आहे शिक्षक प्लस विद्यार्थी आहेत. म्हणजे 16च्या पटीतला, म्हणजे एकदा 16 झाले की एक शिक्षक, दुसऱ्यांदा 16 झाले की दुसरा शिक्षक, अशा प्रकारे टोटल 65 शिक्षक आहेत. पुढचा प्रश्न बघा. 4चा घन, 4चा घन किती आहे 64. 8च्या वर्गाच्या किती पट आहे, 8चा वर्ग काय आहे 64, ठीक आहे. म्हणजे हे 64 आणि हे 64 एकमेकांच्या किती पट आहे, अर्थातच एक पट आहे, म्हणजे त्याचे काही पट नाही. 64ला जर 1 न गुणले तर 64च येईल, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिल्यास मधोमध कोणता अपूर्णांक येईल? आता बघा 3/4 ला आपण कसं लिहू शकतो, 0.75 डेसिमल मध्ये लिहायचं झालं तर. 2/3 ला कसं लिहिणार, 3 संग 18, 3 संग 18, 3 संग 18 असं येईल. नंतर 5/6 ला कसं लिहाल बघा, 6 8 48, खाली राहिले 2 राहिल्यानंतर 6 त्रिक 18, नंतर 2 2च राहतात, ठीक आहे. 5/6 ला नंतर 5/6 झाल्यानंतर 1/2 ला कसं लिहाल, 0.5. 4/5 ला कसं लिहितात बघा, 45, ठीक आहे. हे असे आपण डेसिमल मध्ये लिहून घेतले. आता काय विचारलंय की चढत्या क्रमानं, चढता म्हणजे सगळ्यात लहान पहिल्यांदा येईल, म्हणजे याच्यामध्ये 1 नंबरला कोण येईल 0.5, नंतर कोणता येईल 0.666 येईल, नंतर 0.75 येईल, नंतर 0.8 आणि नंतर 0.83. आता मधोमध विचारलंय, इकडे 2 गेले इकडे 2 गेले, 0.75 हा मधोमध, म्हणजेच 0.75 म्हणजेच कोणता अपूर्णांक आहे 3/4 हा काय येईल, मधला अपूर्णांक येणार आहे. जर तुम्हाला टाइम वाचवायचा असेल तर तुम्हाला कॅल्क्युलेशन मात्र एकदम फास्ट करावी लागते, ठीक आहे. आता बघा काही गणित असे असतात की ती फक्त नजरेने सुटतात, त्यातलाच हा एक प्रकार आहे बघा. 25 गुणिले 25 डायरेक्ट गुणाकार दिलाय 625. फक्त काय केलंय की इथं डेसिमल पॉईंट ऍड केलेत त्याच्यामुळे.
आता गुणाकारामध्ये माहिती आपण काय करतो की टोटल डेसिमल पॉईंट या साईडनं डेसिमल पॉईंट किती आहेत हे टोटल मोजतो आणि ते उत्तराला देतो. म्हणजे इथं बघा याच्यामध्ये 1 आहेत आणि याच्यामुळे 1 आणि 2 ह्या दोघांचे मिळून किती झाले 3, म्हणजे टोटल 3 डेसिमल पॉईंट 1, 2 आणि 3. म्हणजे तुमचं उत्तर काय असेल ऑप्शन डी हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. रंगरावांनी फेब्रुवारी 1996 मध्ये दररोज 1.5 लिटर दूध घेतले. दुधाचा दर 36 रुपये प्रति लिटर होता, तर त्या महिन्यात त्यांनी दुधाचे एकूण किती रुपये बिल दिले असेल? आता हे बघा फेब्रुवारी महिना आहे. फेब्रुवारी महिना म्हटलं की पहिल्यांदा चेक करा की ते लीप वर्ष आहे की सामान्य वर्ष आहे. आता इथं बघा शेवटचे 2 अक्षर घेतले मी 4 न भागला, त्याला भाग जातो, त्याच्यामुळे हे काय आहे लीप वर्ष आहे हे तर मला समजलं. का लीप वर्ष आहे तर तो जो नंबर आहे त्यातल्या शेवटच्या 2 अंकाला जर 4 ने भाग जात असेल तर ते लीप वर्ष आहे. आणि लीप वर्षामध्ये अर्थातच माहिती आपल्याला दिवस किती असतात 29 दिवस. जर एका दिवसाला 1.5 लिटर असेल तर 29 दिवसामध्ये किती होतात 1.5 गुणिले 29 करावं लागेल. ठीक आहे. नंतर 15 नव्हे किती असतात 135 आणि 15 दोन्ही 30. इथं 3 आणि 4 म्हणजे हे किती झालं 43.5 लिटर एवढं दूध झालं. आणि ह्या दुधाचा रेट किती आहे बघा 36 रुपये लिटर आहे. म्हणजे 43.5 ला जर 36 न गुणलं तर किती येईल बघा 6 पंच 30, 6 त्रिक 18, 18 आणि 3 21, 6 चौक 24, 24 आणि 2 26. ठीक आहे. 3 5 15, 1 3 त्रिक 9 आणि 1 10, 4 त्रिक 12 आणि 1 13, 0 6 6 5 आणि 1 डेसिमल पॉईंट 1 म्हणजे 1566 रुपये एवढं काय असणार आहे त्याचा दुधाचा बिल होणार आहे. काय केलं फक्त लीप वर्ष आहे की नाही हे चेक केलं. लीप वर्ष निघाल्यानंतर टोटल दिवस किती असतात 29 दिवस असतात. त्याच्यामुळे काय केलं की 29 गुणुले एका दिवसाला 1.5 लिटर त्याप्रमाणे 29 गुणुले 1.5 म्हणजे 1.5 लिटरचे किती होतात 43, 43.5 लिटर दूध होतं. एका लिटरचे 36 रुपये अशा प्रमाणे 43.5 लिटरचे 1566 रुपये होतात. पुढचा प्रश्न बघा. एका वस्तूच्या किमतीत सुरुवातीस 20% कपात केली, नंतर 10% वाढ केली. तर आता समजा मूळची किंमत समजली आपण 100 रुपये. ठीक आहे. 20% कपात केली म्हणजे 100 रुपये असेल तर 20 रुपये कमी केले म्हणजे आताची किती झाली 80 झाली. आणि नंतर काय केलं 10% वाढवलं म्हणजे सुरुवातीची म्हणजे काय 100 असेल तर 110 करतात. त्याचप्रमाणे 80 असेल तर किती होईल ह्या शून्याला हा शून्य गेला, हा शून्याला हा शून्य गेला, 88 झाली दुसऱ्या वाढल्यानंतर. आता काय केलंय मूळ किमतीस किती टक्के फरक केला. आधीची आहे 100 आताची आहे 88 म्हणजे कमी झाली. आणि ती कितीनं कमी झाली तर 12 कमी झाली. 100 वजा जर 88 केलं तर कितीनं कमी झाली 12% कमी झाली असं इथं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. किती टक्क्यांनी कमी झाली 12% कमी झालेली आहे. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती जोडी ड्राईव्ह IREDV अशी संबंध दर्शवतो. बघा आता इथं सरळ नंबर लिहून घ्या 3 4 आणि 5. पहिला I किती नंबरचा आहे 3 नंबरचा, नंतर R 2 नंबरचा, नंतर E 5 नंबरचा, D आहे 1 नंबरचा आणि V आहे 4 नंबरचा. ठीक आहे. म्हणजे जे अक्षर आहे ते अशा प्रकारे लिहिलेले आहेत. आता बघा इथं पण नंबर लिहून घ्या 1 2 3 4 आणि 5. पहिला इथं काय 3 नंबरचा लिहिलाय, नंतर O 2 नंबरचा लिहिलाय, R किती नंबरचा 5, L 1 आणि E हा 4 नंबरचा म्हणजे 3 2 5 1 4 हा काय असणार आहे त्याचा सिक्वेन्स असणार आहे. आपल्याला पहिल्याच ऑप्शन मध्ये त्याचा सिक्वेन्स भेटलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. 6 14 30 64 आणि 126 विसंगत घटक ओळखा. आता बघा 6 आणि 14 मध्ये कितीचा फरक आहे 6 आणि 14 मध्ये 8चा फरक आहे. 14 आणि 30 मध्ये कितीचा फरक आहे बघा 16चा फरक आहे. नंतर 30 आणि 64 मध्ये कितीचा फरक आहे 34चा फरक आहे. पण आता इथं बघा पहिल्यांदा 8चा भेटला, नंतर 16चा भेटला, नंतर 34चा भेटला. पण हा 8 आणि 8 16, 16 आणि 16 इथं जर 32 आलं असतं तर मात्र आपला फरक मॅच झाला असता, कारण तो 8च्या पटीत आहे असं तुम्ही इथं म्हणू शकता. म्हणजेच 64च्या ठिकाणी जर 62 घेतलं तुम्ही तर बघा मग इथं फरक येतो 32चा आणि पुन्हा 126 आणि 32 मध्ये कितीचा फरक येतो 64चा. त्याच्यामुळे विसंगत घटक कोणता आहे 64. 64च्या ठिकाणी किती असायला पाहिजे तुम्हाला 32 असायला पाहिजे होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. एका सांकेतिक लिपीत युनिटी हा शब्द असा लिहितात, नंतर सॉलिडेरिटी हा शब्द असा लिहितात, तर
त्या सांकेतिक भाषेत युनिटरी हा शब्द कसा लिहा? आता सिंपल आहे. UN आय साठी काय लिहिले आहे? 764. UN आय साठी तर आपल्याला 764 भेटलं. नंतर टी साठी काय आहे बघा, इथं टी किती नंबरला आहे? इथं 2 आहे. नंतर ए साठी काय आहे? ए कुठं आहे? इथं आहे. म्हणजे 1 2 3 4 आणि 5व्या नंबरला मागून 1 2 3 4 आणि 5व्या नंबरला 1 आहे. नंतर आर साठी काय आहे बघा, मागून कितव्या नंबरला आहे? 4 नंबरला 1 2 3 आणि 4 म्हणजे 0. आणि वाय किती नंबरला आहे? शेवटी आहे. म्हणजेच 76 42 103 हा काय असणार आहे तुमचा? त्याच्यासाठी सांकेतिक कोड असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. जर गुणुले म्हणजे अधिक, गुणुले म्हणजे इथं जर अधिक लिहिलं, वजा म्हणजे गुणाकार, अधिक म्हणजे भागाकार आणि भागाकार म्हणजे वजाबाकी. म्हणजे हे कसं येईल बघा, 9 अधिक 5 गुणिले 7 भागिले 7 वजा 8. आता काय करता आपल्याला माहिती आहे बोडमास. पहिल्यांदा काय करायचं की कंचे भागू बेव गुणाकार किंवा भागाकार जो पहिल्यांदा असेल तो करा. 9 अधिक 7 5 35 भागाकार भागिले 7 आणि वजा 8 ह्या दोघांचा करा. नंतर 7 5 35 5 राहतात. राहिलेल्या संख्या आहे अशा लिहून घ्या. 9 आणि 5 किती येतात? 14. 14 वजा 8 केल्यानंतर किती येईल? 6. म्हणजे तुमचं उत्तर काय असेल? ऑप्शन ए हे तुमचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 12 गुणिले 4 भागिले 2 वजा 24. पहिल्यांदा काय करायचं? कंस सोडवायचा. 12 गुणिले 4 48 भागिले 2 आणि वजा 64. 48 भागिले 2 किती येतात? 24. 24 वजा 24 उत्तर आहे 0. ठीक आहे. आज आपण हाफ पेपर आहे तो अनालिसिस केलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये राहिलेला हाफ पेपर आपण बघणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.